प्रश्न क्रमांक 5 7277 पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गैरव्यवहार प्रकरणामध्ये प्रशासनाने केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल खरं तर 7 दिवसाच्या आतमध्ये संचालकांकडे द्यायचा होता, परंतु तो दिल्यानंतरही आज त्या ठिकाणी जी कारवाई आहे ती कारवाई झालेली दिसत नाहीये। कारण बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात वाटप करण्यात आलेले तिथे स्टॉल्स असतील, टपऱ्या असतील, दुकाने असतील, गाळ्या असतील किंवा मोकळ्या जागा असतील किंवा पेट्रोल पंपाचे वाटप रद्द करण्याबाबत माननीय मंत्री महोदय यांनी पणन खात्याला तसे आदेश आजपर्यंत दिलेले का नाहीत याविषयीचे महत्त्वाचे माझे प्रश्न आहेत की केंद्र आणि राज्य सरकारच्या खरं तर नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट प्रणालीद्वारे व्यवहार करण्यामध्ये बंधन असतानाही पुणे बाजार समितीमध्ये आजही त्या ठिकाणी मॅन्युअल हस्तेच म्हणजे नोंदणी मॅन्युअलच का केल्या जातात। दुसरा प्रश्न, जोपर्यंत बाजार समितीच्या उत्पन्नातील किमान 30% रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांवर खर्च करण्याचे बजेटरी प्रोव्हिजन असतानाही ते सक्तीचं का केलं जात नाही? मग अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला यामुळे आळा बसणार आहे का? आणि मग बसणार असेल तर शासन यावर काय करणार आहे? अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, मागच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातील अर्धा तास प्रश्नावर याची सखोल चौकशी करावी आणि याच्यामधले अहवाल सादर करावा अशा प्रकारची सूचना पण दिली होती। सभापती महोदय, याच्यामध्ये DDRला सातत्याने आपण सूचना दिल्या की तुम्ही अहवाल सादर करा, त्याच्यामध्ये डिले झाला। डिले नंतर जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः यांच्याकडनं अहवाल प्राप्त झाला, तोही अत्यंत तुटपुंज आणि मोगम स्वरूपाचा होता। आता जॉईंट रजिस्टरच्या माध्यमातून आपण 40A अनुसार त्याच्यामध्ये जे विविध बिंदू आहेत त्याच्यावर चौकशी लावली आहे आणि तात्काळ रिपोर्ट करण्यासंदर्भात आपण त्यांना सूचना दिली। अध्यक्ष महोदय, केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून इनाम प्रणालीद्वारे हे सगळे डिजिटलच्या माध्यमातून खरेदी झाली पाहिजे। त्या माध्यमातून हा जो प्रणाली आहे अचानकपणे आपल्याला शिफ्ट करता येणार नाही, पण टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रामधल्या सगळ्या मार्केट कमिटीमध्ये इनामद्वारे खरेदी सुरू झालेली।